रयतेचा राजा म्हणून बुवा तुम्ही केला तुमच्या रयतेचा राजा माझा एकच होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज। एकदा जोरदार टाळ्या बुवा या तोंडात येईल तर उगाच बरळू नको। तुका 300-400 रुपये भेटले म्हणून उगाच बरळून जाऊ नको समजला। आणि गर्व करायचा विषयच नाही। मी बसल्यावर एकही शब्द गर्वाचं काय केलंय बुवाने सांगितलं गौरव पंचाळाकडे येतात माका जमणार नाही आणि तुम्ही बोलला तेवढं मला जमणार असं तुमका वाटता बुवा। पण कसं विषय यूट्यूब आणि एक चांगलं भजन म्हणून आज या रत्नागिरी सिंधुदुर्ग माझी ओळख आहे। त्याच्यामुळे बुवा बोलताना आपण विचार केला कारण माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला बोलण्यासाठी 1-1.5 वर्ष लागतं पण काय बोलावं हे शिकण्यासाठी त्याचं संपूर्ण आयुष्य निघून जातं। त्याच्यामुळे कुठल्याही बक्षिसाला नावाचा उच्चार करताना व्यवस्थित करा। रयतेचा राजा एकच आहे छत्रपती शिवाजी महाराज समजला। 100 मिळाले म्हणून काय हॅलो काहीतरी योगाच करू नको उगाच। दुसरी गोष्ट बोने सांगितलं गुरु म्हणजे कोणच बघा। गु म्हणजे गुणवंत, र म्हणजे राम नाम यांच्या मुखात आहे आणि व म्हणजे वचनाला वचन कधी न तोडणारे असे गुरु। एकदा जोरदार टाळ्या आमच्या गुरु बंधूसाठी वाजवा कारण आज आमचा हा जंगी सामना त्यांनी या ठिकाणी ठेवलाय। रयतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नाही का। बोनी सांगितलं की आज आम्ही दोन्ही बुवा चांगलं देऊन जाणार आहे। महिला वर्ग बसला बोने सांगितलं पहिली एवढी ब्लाऊज असायची आता एवढी येलेली आता एक छोटोसो आणि बुवाने सांगितलं त्यात आता महिला वर्ग काय करताय ती केळीची पानं बघ खाय बघलं तुम्ही केळीची पानं खाय बांधतात खाय बांधतात खाय म्हणजे पहिलंच माणूस मी बघितलेलं केळीची पानं काय खोळावल्यासारखं काय पण बोलतो। केळीची पानं अहो कुठलीही बाई असू दे कुठलीही मुलगी असू दे परदेशातल्या केळीची पानं आपण बांधित त्या मला सांगा आणि म्हणता रेडो इलो की काय होईल बुवा महिला वर्ग समोर आहे आपण काय बोललं पाहिजे। आज आपलं आज ह्या कलियुगात आहे ना मंडळी कसं आहे माणूस वाईट आहे ना वाईट ते पहिलं घेतो। आज महिला वर्ग समोर आहे तुम्ही सगळं केळीची पानं बांधली आणि रेडो इलो तर तुमच्या डोळ्यासमोर काय येईल आता पुढच्या तुमच्या रूपावलीत तुम्ही सांगा मला अरे काय आपण बोललं पाहिजे आणि काय केलं पाहिजे ते काहीतरी कारण कसं आहे हे रूपाचा अभंग याच्यात भगवंत आज विटेवरती उभा आहे त्या विटेला 6 बाजू आहे। मी वावगा अजिबात बोलणार नाही आणि या केळीच्या पानाबिना आपण पोचणारच नाही कारण महिला वर्गांमुळे आज आपणच बुवा कारण आज त्यांच्या एवढं मान कोणाला बुवा त्यांना 1500 रुपये मिळतं बघा ना 1500 म्हटलं लगेच त्यांच्या तोंडावर हसू येईल। आता डबलवारी असल्यानंतर पहिल्या महिला असायच्या त्यावेळी त्या एकमेकांना विचारायच्या हो एक जर बाई दुसऱ्या बाईला विचारायची गो तुझं झेल कसं तुझा चेडू कसा पण आता का नाही राहिला आता म्हणजे गो मागच्या महिन्याचं 1500 रुपये गेले का तुझे। सध्याची परिस्थिती बघा ना बुवा तुम्ही साधा टीव्हीवरती जरी बघितलं महिलांसाठी एवढे ॲडव्हर्टाईज आहेत टीव्हीवरती साधा बघा ना महिलांसाठी लक्स लगाव खूबसूरती पाव फेयर अँड लवली लगाव खूबसूरती पाव संतूर लगाव खूबसूरती पाव आणि आमच्यासाठी काय आहे इजगारेट लगाव आणि खुजली भागाव ही बुवा आपली परिस्थिती आहे। पण ह्या महिलांसाठी बुवा तुम्ही सांगितलं की केळीची पानावर बुवा नको उगाच इथपर्यंत नको ना पोचूया काय करत आहे भगवंताचं नामस्मरण आहे चांगलं काहीतरी देऊया ना मंडळीला काहीतरी चांगलं देऊया ना कशाला उगाच नको आणि आपल्या तोंडातून असं केळीची पानाबिनं कधीच निघणार नाही कारण कसं विषय भजन हे या जगात एकमेव सत्य काय असेल ते भगवंताचं नामस्मरण आहे। एकमेव सत्य काय भगवंताचं नामस्मरण आहे। बुवाने पहिलाच सांगितलं की आज गौरवला जे येतं ते मला येणार नाही बुवा नको असं आपण म्हणूयाच नको आपल्या दोघांना पण तेच येतं। तुम्ही सांगलास की किती ख्याल गायलास राग नाही ना दिसता तोंडावर तुमच्या माझं चेहरा बघितलास कसं एकदम हास्य असतं आय लव्ह यू मागान पैसे घेऊन बघ खरं सांगतो माका लय वाईट आणि माका पैसे मिळाल्यावर याचं असं खालून नुसतं अडपाड झालो। या ठिकाणी मनोहर मिस्त्री आणि सुनील मिस्त्री यांच्याकडून 100 रुपयाचा वार्षिकीला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे श्री महापुरुष हेळोबा युवा मित्रमंडळ यांच्याकडून देखील हे 200 रुपयाचा वार्षिकीला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख धन्यवाद देतोय धन्यवाद। त्याचप्रमाणे या ठिकाणी आई वडील कैलासवासी प्रभावती गुरव आणि कैलासवासी यशवंत गुरव यांच्या स्मरणार्थ श्री चंद्रकांत गुरव यांच्याकडून हे 100 रुपयाचा वार्षिक आलाय। या ठिकाणी कैलासवासी प्रभावती गुरव आणि कैलासवासी यशवंत गुरव यांच्या पवित्र आत्म्यात चिरशांती लाभो अशी भगवंताच्या प्रार्थना करतोय कारण
या जगात आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ कोण नाही मंडळी. या भजनातून आम्ही काय दिलं पाहिजे? केळीची पानं अजिबात नाही. भजनातून आम्ही केळीची पानं दिली तर आम्ही संस्कार आमच्या पिढीवरती काय देणार? उद्या तुम्ही सगळ्याच केळीचे पानं उद्या कोणी घातल्या तर केवढ्यात पडला तुमची भारी. म्हणजे उगाच जे पसतात तेच सांगा. कारण आई वडिलांशिवाय दुसरं दैवत ह्या जगात कोण आहे नाही का? कारण आपण आई आई म्हणतो. ज्यावेळी ती हिरकणी त्या गडावरती गेली, गडाचे दरवाजे बंद झाले तेव्हा ती खाली आली. गडा उतरून खाली आली, तो मोठा गडा उतरून खाली आली. ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना लागतात. दुसऱ्या दिवशी लगेच तिला वरती बोलून घेतलं आणि तिचा सत्कार कोणाच्या हस्ते केला तर ज्यांनी रायगड बांधला ते हिरोजी इंदळकर यांच्या हस्ते तिचा सत्कार केला. आणि तिच्या बाजूला असताना त्या हिरोजीने विचारलं, हिरोजी तुम्ही तर सांगितलं होतात की गडाचे दरवाजे बंद झाले की शत्रू वरती येणार नाही आणि वरचा मावळा खाली जाणार नाही, मग हिरकणी खाली गेली कशी? कशी कशी? तेव्हा त्या हिरोजीने काय सांगितलं, ओ ती साधी सुधी स्त्री नाही, ती एक आई आहे आणि फक्त आईच आपल्या मुलासाठी एवढं करू शकते. म्हणून एकदा जोरदार टाळ्या आपल्या आई वडिलांसाठी वाजवा. कारण मंडळी आई वडिलांसारखं श्रेष्ठ दैवत आपल्या ह्या जगात नाही. आज ह्या जगातला सगळ्यात सुखी माणूस कोण असेल? ज्याच्या घरात आई वडील आणि आजी आजोबा ज्याच्या घरात हसत असतील, ज्याच्या घरात थोर लोकांचे म्हाताऱ्या लोकांचे आवाज हसण्याचे येत असतील, तो जगात सुखी आहे. पैसा बुवा काय नाही, जे लिहिले भाडी ते ना चुके. कधी काळी बुवा तुम्ही बरेचसे मुद्दे मांडलेत की बुवाने सांगितलं की या ठिकाणी भगवंत आहे आणि भगवंताचा वास आहे. परंतु आपण बोलताना बुवा एवढा विचार करू, कारण आता युट्यूब आहे. सध्या एक जरी आपली चूक झाली ना तरी आपली वाट लागते. बुवाने सांगितलं की कुठे शोधीसी रामेश्वर, कुठे शोधीसी काशी, हृदयातील भगवंत राहिला पाण्याहुनी उपाशी. कुठल्या पाण्याहुनी? पाण्याहुनी. हा बुवा काय म्हणतात, काय झाला काय तुझा? हृदयातील भगवंत राहिला पाण्याविनी उपाशी. गाणं कधी ऐकलं असता की लोक सांगतात म्हणून आपण पण सांगायचं, हृदयातील भगवंत राहिला हृदयात तुनी उपाशी. तुमचं ह्याचं उत्तर माहिती आहे ना, पाण्यावरून उपाशी? तुम्ही सांगा रुपावलीमध्ये नक्की. फक्त जरा पानाबिनाचं सांगू नका ते केळीच्या, नका वाईट वाटतं. समोर महिला वर्ग आहे. कारण आज महिला वर्गासाठी आपण जर विचार केला, या ठिकाणी मंदार मिस्त्री नाटळ सुतारवाडी यांच्याकडून हे 100 रुपयाचं वर्ष केलं, धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्मान्य अजित गुरव यांच्याकडून देखील हे माझ्यासाठी 200 रुपयाचा वर्ष केला, धन्यवाद. आज बोलणे सांगितलं की र म्हणजे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रे 2000 शत्रूंशी एकटा लढतो, त्याचं नाव बाजी. 8 तासात दिल्लीहून घोडा पुण्याला आणतो, त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत जाऊन मुकुट तोडून आणतो, त्याचं नाव धनाजी. ठाण्या वाघाच्या समोर जाऊन त्याचा जबडा फाडतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती करतो, त्याचं नाव शिवाजी. त्याचं नाव शिवाजी, नाव शिवाजी, शिवाजी. आणि माझ्या रयतेचा राजा फक्त एकचा, छत्रपती शिवाजी महाराज. कारण आज त्यांच्यामुळे आपण इतिहास बुवाने सांगितलं की 4 युग होऊन गेलेत. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता हे कलियुग आहे. सत्ययुगात 4 अक्षरी राक्षस होता. कोण? बाणासूर. त्यातलं एक अक्षर कमी झालं. त्रेतायुगात कोण आला? रावण. त्यातलं एक अक्षर कमी झालं. द्वापारयुगात कोण आला? कंस. त्यातलं एक अक्षर कमी झालं आणि ते कलियुगात कोण आलाय? मी. पहिलाच बसल्या बसल्या सांगितले की माका येत, ते गौरव अजिबात येणार नाही. त्याच्यामुळे मी पण बुवा ही कला आहे, प्रत्येकाला जे जमतं. आता माझ्याकडे बोलण्यासाठी भरपूर आपण कोणाला नाव ठेवत नाही, कारण प्रत्येकाचं भजन हे प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतो, बरोबर. ज्याला जे जमतं ते तो करत सादर करत असतो. त्यामुळे भजनाला किंवा एखाद्याच्या बोलण्याला आपण नाव ठेवण्यात पण आपण बुवा स्वतःकडे बघितले पाहिजे. कारण आज आपण विचार केला, महिलांसाठी सरकारने 1500 रुपये दिले, खरं आहे. पण आज मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा आम्ही राहतो तेव्हा आमच्या महिला सुरक्षित कुठे आहेत? बरोबर ना. आमच्या महिला सुरक्षित कुठे आहेत? बाहेर एखादी माझी बहीण गेली तर परत घरात नीट येईल का नाही? आज 4-4, 5-5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होत आहेत. त्यामुळे सरकारला फक्त एवढीच विनंती आहे की
तुम्ही 1500 द्या, 2100 द्या, नाही किती पण पैसे द्या, पण माझ्या महिलांसाठी एक सुरक्षा कायदा तेवढा आणा, एवढंच माझ्या भाषणातून गेलं तर मात्र ते खरं राहील. कारण आज सुरक्षा माझ्या महिलांची असलं, कारण हा स्टेज, हा रंगमंच ज्यांनी बांधला आहे. आज बुवा आपण दोघं जण इथे बसलोय त्या महिलांमुळे. आज हा गेल्या वर्षी इथे वेगळा होता, टेम्पररी होता, आणि आज त्या महिलांमुळे आज आपल्याला हा पवित्र अशा स्थानात हा स्टेज मिळाला आहे. आणि आपण त्यांना चांगला सांगायचा की केळीची पानं सांगायची? बाकी तर राहिला बाजूला, ह्यो डायरेक्ट पतलो केळीच्या पानावर. सांगण्यात आता उत्सुकता असते प्रत्येकाला की डबलवारी म्हटल्यानंतर बुवा एकमेकाला बोलणार. आता एक बायको आपल्या नवऱ्याला एक साधा प्रश्न विचारते, हो मी तुम्हाला किती आवडते? काय विचारते? हो मी तुम्हाला किती आवडते? आता नवरा कामावरून आला, संध्याकाळी बॅग ठेवली, चिडलेलो बिचारो, वैतागलेलो, म्हणता गो तो मका खूप आवडतास. आणि 10-15 मिनटं गेली, चाय घेऊन येली, हो तुम्ही मका किती आवडत? मी तुमका किती आवडतंय? मी तुमका, परत चायचं कप घेताना म्हणतं गो तू मका भरपूर आवडतोस. परत एक 15-20 मिनटं गेली, परत ती आली, कारण उत्सुकता असते की माझ्या नवऱ्याला मी किती आवडते. परत विचारते, हो मी तुमका किती आवडते? तो चिडलो बिचारो, इकडे तिकडे सगळा बॅग टाकल्यानं म्हणतो, गे तू माका एवढी आवडतेस, तू माका एवढी आवडतेस की तुझ्यासारखी अजून 4-5 तरी करी. उगाचच नको, कारण बुवा बोलण्याचा काहीच विषय नाही आहे. कारण माणसाने, प्रत्येक माणसाला परमेश्वर 84 लक्ष योनीनंतर आपल्याला मनुष्य जन्म मिळाला नाही का? आणि मनुष्य पृथ्वीवरचा असा एकच प्राणी आहे ज्याला बोलता येतं. आणि तोंड माणसाला कशासाठी दिलेलं आहे? भगवंताचं नाम बोलण्याचा काही विषय नाही. बोलायला मीही काही बोलू शकतो, पण त्याला कुठेतरी लिमिट्स आहेत, त्याला कुठेतरी एक मर्यादा असते. त्याच्यामुळे हरकत नाही, तुम्हाला जेवढं बोलायचं तुम्ही बोलू शकता, हरकत नाही, पण मी पण बोलल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे कसं आहे, आज सगळीकडे एक मोठं गैरसमज पसरलेलो. गौरव पांचाळ म्हणजे काय? फक्त भजन, त्याला बोलणं येत नाही. पण ही आज तुमका माहिती नाही, कारण आज या ठिकाणी गुरुवांच्या लेखी बघा, त्यांच्यामुळे आज हा रंगमंच, एकदा जोरदार टाळ्या आज यांच्यासाठी वाजवा, कारण त्यांच्यामुळे आज हा रंगमंच आम्हाला मिळाला नाही का? आज मुलींना एवढं महत्त्व आहे. बुवाने सांगितलं की आईवडिलांचं महत्त्व मुलींसाठी पण एवढंच आहे. आज मुली पण इथे बसल्यात की आपल्या, बाकी तुम्हाला सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजे. फक्त एक सांगतो की समाजात आपल्या आईवडिलांची मान, मुलांना किंवा बुवांनी सांगितलं की एक वडील असा असतो की आपल्या मुलांना अँड्रॉइड फोन घेऊन देतो आणि आम्हाला 1000 रुपयाला स्वतःचा वापरतो, 2 रुपयाचं ब्लेड स्वतः घेतो, दाढी करतो आणि आम्हाला 200 रुपये देणार आणि सांगणार जा सलूनमध्ये. आणि आमचे बघा पोरं कशी गजनी कट मागतात. तोच 2000 देणार कपडे घ्यायला सांगणार का? समाजात माझी मुलं चांगली दिसली पाहिजेत नाही का? पण आम्ही काय करणार? फाटकी. आज तुम्ही विचार केलात, मार्केटमध्ये, कणकवली मार्केटमध्ये जा आणि एखादी फाटकी पॅन्ट घ्या. त्या फाटकी पॅन्टीची किंमत 5000 रुपया, आणि चांगली पॅन्ट घ्यायला गेला तर त्याची किंमत 1000 रुपये. म्हणजे ह्या कलियुगात काय फाटक्या किंमत मग इकडे फाटलेली तिकडे फाटलेली भरपूर अशा पॅन्टी असतात. पण ह्या कलियुगात आपल्याला भगवंताच्या नामस्मरणाशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. या ठिकाणी रूपाचा अभंग या ठिकाणी सादर करतो. बुवांनी चांगलं सांगितलंय की चांगलं देणार आम्ही दोन्ही बुवा, नक्कीच चांगलंच देऊया. आणि ही संतांची आणि हे पवित्र स्थान आहे, कारण स्थानाला इतकं महत्त्व आहे. एखादा साप जर आपल्याला वाटेत दिसला तर आपण त्याला मारतो, आणि तोच साप जर आपल्याला मंदिरात दिसला तर आपण त्याला नमस्कार करतो. म्हणजे या स्थानाला बुवा महत्त्व आहे. त्याच्यामुळे स्थानाचं पावित्र्य राखूया. बाकी पैसा तुम्हाला पण भेटणार, आम्हाला पण भेटणार. मिस्त्री पण आमचे आहेत, गुरव पण आमचे आहेत, आणि सगळेच आमचे आहेत. सावंत पण आमचे आहेत. पण सावंतांना तुम्ही काय केला? तुम्ही त्यांच्याकडे पैसे मागवून घेतले. माझ्यासाठी त्यांनी पहिलेच 200 रुपये देऊन ठेवले. त्याच्यामुळे हरकत नाही. या ठिकाणी रूपाचा अभंग ज्याच्यात फक्त भुवांसाठी एक गाणं म्हणतो. खरं जे गाणं मला सगळ्यात आवडतं, कारण मैत्री कशी असली पाहिजे. आज आम्ही दोन्ही बुवा, आज माझ्यापेक्षा बुवा, मी पहिलाच सांगितलं ज्येष्ठ, मी 2 वर्षांनी मोठा आहे. काय जन्मतारीख काय तुमची? हो बुवा सांगा काय ती. मोठा या भजन क्षेत्रात कोण मोठा आहे आणि कोण लहान आहे? कारण हे भगवंताचं नामस्मरण आहे. बुवांसाठी एक गाणं म्हणतो, कारण बुवाने मला आय लव्ह यू म्हटलेला. आणि येताच काय तुमचं लगीन झालेला,
काय आहे टाळे नवीन नवीन, हरकत नाही. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा पधनी धनी पद म ग म रे ग म प ध प धा प म ग रे ग रे सा नि ध म प ध ग रे म ग प म ध प नि ध प नि पधनी धनी पद म प ग म रे ग म प ध दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा हो मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. गाण्याचा शेवटचा कडवा असा की एक मित्र मरताना आपल्या मित्राला काय सांगतोय, मरताना ही मैत्री कशी असली पाहिजे. जाळताना मला काय म्हणतोय, मला जेव्हा जाळाल मी जेव्हा मरेन तेव्हा मला असं ठेवा, जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा. हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्या सारखा, सन्मान्य बुवा शिवाजी मेस्त्री कुपवडे यांच्याकडून चकवा वादक यांच्यासाठी हे 100 रुपये जवळ असेल. धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतो. रे पग मरे सनि सधनी रे सा मृगनयना रसिक मोहिनी पिटी आवडे रूप
वेळोवेळा आता दृष्टी पुढे ऐसा
धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी कैलासवासी सौ प्रतीक्षा उद्देश गुरव यांच्या स्मरणार्थ श्री विनोद गुरव यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे सौ कैलासवासी प्रतीक्षा उद्देश गुरव यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी भगवंताच्याने प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे कैलासवासी सौ जयश्री राजाराम गुरव यांच्या स्मरणार्थ सौ पुष्पा, सौ सुनीता, सौ प्रतिभा यांच्याकडून माझ्यासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतोय कैलासवासी सौ जयश्री राजाराम गुरव यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. धन्यवाद. 100% मनोरंजन करणार, काय टेन्शन घ्यायचं नाही. आज लय तोंड सावरतोय. गुरववाडी सांगितलं काय की अध्यात्म बुवा धरून बारीकर आणि गौरव पांचाळ बुवा जोडीला आहेत म्हणून आपलं चला रत्नागिरीवरून इल्यात त्यांचं माणसं लयच काय तो बोलू लागलो माका. मी आपलं पडून राहते म्हटलं यांच्यासाठी टाळी वाजवा, यांच्यासाठी टाळी, हे माझ्याच काढतं चालत. पहिले जागेवर येऊन दे. तोपर्यंत आमचे उत्तम लोके खरोखर या माऊलीसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्यांच्यासाठी एक गाणं म्हणूया तोपर्यंत. शिवरायांचे ते खास झालं हा उत्तम दादा या नावास होते चर्चा शहरात एकच वादा आमचा उत्तम दादा, एकच वादा आमचा उत्तम दादा. उत्तम दादा या नावाच होते चर्चा शहरात एकच वादा आमचा उत्तम दादा. खरोखर चांगल्या प्रकारे या ठिकाणी कणकवली तालुक्यामध्ये काम करतात. खरोखर दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करतो. बुवानी सांगितलं बघा मुद्दे मी सगळे पॉइंट क्लिअर करणं, फक्त बुवा येऊन दे. पैशा काय बोलले बुवा सुरुवातीला? महापुरुष आणि हेडोबाचं पवित्र स्थान आहे. बुवा काय बोलले? बुवा पैसे देऊ नको, माका देवा. पहिलो पैसा घाऊ कोण झालो? बुवा. मी माझ्या बहिणींका काय सांगितलंय की 1 पीस घालू नको. सांगायचं उद्दिष्ट काय? बलात्कार होतात. कारण बुवा 16 वर्षाचा मुलगा खून करतो, 17 वर्षाचा मुलगा मर्डर करतो, 19 वर्षाचा मुलगा चोरी करतो. याला एकमेव कारण संगत. ज्याची संगत चांगली आहे तो आज या ठिकाणी गुरववाडीमध्ये आलाय आणि ज्याची संगत वाईट आहे ना तो रानोमाळ फिरता. ह्या बुवा मी सांगितलं. आणि तुम्ही काय सांगितलं? इजगाड लागाव आणि खुजली बघ. वाईट कोण बोललो? जर तुमका इजगाड लावची वेळ येईल तर खरोखर सांगते तुमका सोकाटन घेऊन येवा. अहो तुम्हीच फालतू बोलतात आणि इकडं अशी बारी केली पाहिजे, तसं केलं पाहिजे. म्हणजे आम्ही काय घोटाने खेळू गेला हो या? मी वाईट केलंय काय हो? एक शब्द या माणसाक वाईट बोलले नाही. उलट मी म्हणतोय आमच्या गौरव पांचाळ बोलसाठी टाळ्या वाजवा. टाळीयो सुंदर भजन आहे. माझ्यासाठी एकदा तरी वाजवला नाही? मी पण हो सोन्या करतोय मी बरोबर. एवढा भूलो नको. पारकाराचो नाद करू तुमका भरपूर वर्ष जातील. खरोखर बुवा म्हणजे मी लय कंट्रोल करतोय आजही. पण लक्षात ठेवा बुवा. हा हो निसतो काय तो ढोपरा दिसते हात असे असे मारून अक्षरशः 8 दिवस झाले भांडणा करता निसतो दंड त्याचे दुखत. काय भावाच्या किंवा भावासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. माका वाटलं माझी बहीण काय होता भावा घेऊन. आम्ही बाबा गरीब आहो. खरोखर सांगते आम्ही खरोखर गरीब. काय तुम्ही दिला हा मग तो भाव येतो. प्रितेश ठाकूर आणि भाई ठाकूर या भावाकडून माझे पक्वाद संकेत पवार याच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवानी सांगितलं आई वडील बुवा. कारण भक्त पुंडलिकासारखे थोर संत होऊन गेले. पण भक्त पुंडलिकाने केलं काय? या अध्यात्म तुम्ही बोलताच ना बुवा ते धरून मुठून म्हणजे कोणतरी जाग्यावर बसवताना बोलता म्हणजे तडपडत तडपडत बोलणं कसं असावं ते बघ. भजन करतात म्हणून कोणा कधी कमी नको नको बुवा. भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली म्हणून पांडुरंग प्रसन्न झाले. पण भक्त पुंडलिकाने केलं काय?
आपल्या आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधलान आणि स्वतःच्या बायको कांद्यावरती बसवलान आणि वडीत काशीक जाऊन निघाले. गेले वाटेमध्ये त्यांना एक आश्रम दिसलं. पुंडलिकाने विचार केला की आश्रमामध्ये आपण विश्रांती घेऊया. त्या ठिकाणी कुकुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करत होता. हे बघताच पुंडलिकाने विचारलं, काशी किती लांब आहे आणि किती जवळ आहे? तर कुकुट स्वामीने सांगितलं, बाबा काशी किती लांब आहे आणि किती जवळ आहे मला माहिती नाही. आणि तो पुंडलिक झोपी गेला मंडळी. पण त्याला मध्यरात्री जाग आली. बाहेरला बघतो तर काय, गंगा यमुना आणि सरस्वती या नद्या वेगळ्या अवतारामध्ये सारवण करत होते. हे बघतात पुंडलिकाने विचारलं, तुम्ही हात कोण? ते गंगा यमुना आणि सरस्वतीने सांगितलं, अरे तू नालायक आहेस, तू पापी आहेस, तू दुष्ट आहेस. हे म्हटल्यानंतर पुंडलिकाच्या डोळ्यामधून अश्रू आले. म्हणून पुंडलिकाने विचारलं, तुम्ही मला शिव्या का देताय? तरी गंगा यमुना आणि सरस्वतीने सांगितलं, हा कुकुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करतोय म्हणून आज आम्ही प्रसन्न झालोय. तू करतोय काय? आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधलंस आणि स्वतःच्या बायको खांद्यावरती बसवलं. त्या दिवसापासून पुंडलिकाने ठरवलं की या जगामध्ये जिवंत दैवत आहेत ते आपले आई वडील. म्हणून आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. वा देवाची भक्ती करून तुम्हाला आई वडील मिळूच शकत नाही. चॅलेंज आहे आपलं. पण आई वडिलांची जर भक्ती केली ना तर साक्षात देव मिळू शकतो. एवढी ताकद फक्त आई वडिलांमध्ये जाय बुवा. कारण एकदा स्वामी विवेकानंद महाराजांना एका माणसाने प्रश्न विचारला की आईला का महत्व दिलं जातं, वडिलांना का दिलं जात नाही? त्यावेळी स्वामी विवेकानंद महाराजांनी सांगितलं की आईला पण महत्व दिलं पाहिजे आणि वडिलांना सुद्धा महत्व दिलं पाहिजे. पण एक काम कर, ह्यो दगड घेणे पोटाक बांध. त्या माणसानं तो दगड पोटाक बांधला आणि 2 दिवसानंतर तो माणूस स्वामी विवेकानंद महाराजांकडे गेलो, महाराज तुम्ही मला दगड बांधायला सांगितलात पण माझा पोट आणि कमारा मोडून गेला. त्यावेळी स्वामी विवेकानंद महाराजांनी सांगितलं, 9 महिने 9 घटका पोटामध्ये बालक उदर करत असते ती माता. कुठची लाज लज्जा न बाळगता या समाजामध्ये वावरत असते. म्हणून मातेला महत्व दिलं पाहिजे. म्हणून म्हटलंय बुवा, पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा वासा. पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा वासा. मांसातील तुकडा दरीत फेकला पदार्थ निघे पांढरा. आईच्या दुधाची सर कोणत्याही पदार्थाने. म्हणून आई वडील आपल्यासाठी दैवत. एकदा जोरात आई वडिलांसाठी होते. एका भजन म्हणतं अर्धवट सांगून ना, अरे जी माता किती तो बोल बघूया अध्यात्म ताक पितं घे इच गाड लगाव खुदरी बघाव. ह्या चांगला बोललात हो माऊली, चांगला बोलले ना. मी वाईट अजिबात आगी करू बाबा. अरे बाबा स्वरा मी एक म्हणजे कलियुगात बघा मी चांगला भजन करतोय तो ह्यो सांगता वाईट बोलतोय. वाईट केलंय तो उदय करतात वाईट. मग मी काय जीव देव काय नदीत जाव नदी पण बाजू कसा. आई शपथ बुवा गडगो आहे तो गडगो सीमा ती उडी मारलात ना ढोपरा फुटती. पाणी नाही पावसात येतं मरणाचं पाणी. काय तसं खरोखर गुलाम खरोखर मग सांगतो ना. काय माझ्या 4-5 मैत्रिणी खरोखर त्याच्या 2 मैत्रिणी आहेत. एक स्वप्नाली आणि सुप्रिया. अजिबात वाईट सांगणार नाही. स्वप्नाली तसा लय हुशार. त्या काय म्हणता गौरव आपण फिरायला जाऊ. ह्यो पोचलेलो गडी. ह्यो म्हणता आपण मुंबईला जाऊ. मुंबईत गेलो बिग बाजारात सगळा खरेदी केला नी. स्वप्नाली सुप्रियाने आमचे गौरव बुवा सगळा बिग बाजार मध्ये खरेदी केला नी. आणि तिघा जण लिफ्ट मध्ये इली. लिफ्ट मध्ये इल्या होत्या. स्वप्नाली करूचा काय घेतला नशी पर्सवर काढला आणि भुतुर्रा बॉटल म्हणता फॉक 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 1000चा सेंट आहे. तेवढ्या त्या सुप्रिया म्हणता ह्या तर कायच नाही. घेतला नशी पर्सवर काढला आणि भुतुर्रा बॉटल म्हणता फॉक 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 2000चा सेंट आहे. हे ना बघ बघ बघितलं हळू ढुसकी मारला. ढुसकी मारल्यावर त्या स्वप्नाली म्हणता गौरव हे काय आहे. ह्यो म्हणता काय नाही 20 रुपयाची बटाटे घ्यावा तुमच्या नावावर. म्हणजे समर्पक बारी करणार बुवा. अरे जी माता गरोदर असते ना त्या मातेक सुद्धा समजत नाही की मी गरोदर आहे. जी माता गरोदर असते त्या मातेक सुद्धा समजत नाही की मी गरोदर आहे. पतिका 2 महिन्यानंतर समजता की मी गरोदर आहे. कर्दीच्या पोटामध्ये सूक्ष्म जीव संघर्ष करत असतात. जसे अवयव जवळ येतात ना तसे भगवंत परमेश्वराक विनंती करता कोण तो पोटातलो सूक्ष्म जीव. आणि काय सांगता हे भगवंत आहे परमेश्वरा मला याच्यातून मोकळं कर. पण बाहेरनंतर तोच मुलगा आपल्या आई वडिलांना विसरून जातो बघा. अहो मध्ये कोणतरी लिहिले होते आसाराम बापू. त्यांच्या फवाऱ्याखाली कोण जाय तो शुद्ध होईल हे गेले होते. पण काय नाही भष्टावले.
नंतर कोण आली राधेमा, तिची सवय काय, नाचत नाचत ज्याच्या मांडीवर बसत तो भाग्यवान. हे मांडी करून होते बसली नाही, इसगाडला गाव कुत्रे मागाव बसत कशी. आणि आता लक्षात ठेवा भोंदू बाबा, अरे कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात किती भोंदू बाबा, तो लाखांनी भोंदू बाबा, ह्याचा वाटोळा त्याचा भरत की नाही. पण कोरोना ज्यावेळी येतो त्यावेळी हेच भोंदू बाबा खरात कडिओ लावून भांडी घाशीत होते. ह्या लिंबू टिंबू ना भाऊ आम्ही पिळून खातोय. आई शपथ माका काय नाही, माणसाची बत्तीशी बेकार, दात चावू नको, दात चावू नको, अजिबात नको, बेकार बत्तीशी बेकार. बघा कसं रागात बसता गडी. बुवा मी तुमका वाईट अजिबात बोललेला आहे, तुमचं मान सन्मान राखतायत. मी लय बोलतोय पण म्हटलं नको, आपल्या गावात तिकडे येलो, मी माझ्या गावात इलेत. हे माझं गाव बुवा कणकवली तालुका, अभिमाना खरोखर. एकदा जोरात टाव गुळवाडीसाठी होऊ दे. नात्याला गरज भासते, माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते, आणि गुरववाडीतील माणसं मिळायला मात्र माझं नशीब लागतं बुवा, नशीब लागतं आणि नशीब लागतं. इफेक्ट कधी दे माहिती, त्यावेळी आवाज सोडेन तेव्हा. कारण हो ऐका तरी, हे मोठे गायक आहेत हो माऊली. एका विचार, विनोद चव्हाण माझी बारी झाली कसवनात, अक्षरशः ते साऊंड घेऊन तिकडं पळाले होते. आणि बिचारो कसलो वापरेट करताना बघा ना, घोटे बघा, मी पैसा गौरव आहे, किती वेळ तुमका थांबवलंय, कारण माझा अध्यात्म ऐकूच नाही. पण वापरू किती देवा. हा गाणं म्हटलं या ठिकाणी आमच्या रोशन गुरव, श्रीराम गुरव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आमच्या साहेबांसाठी गाणं म्हटलं त्यासाठी ना. रवींद्र गुरव यांच्याकडून हे 300 रुपयाचं पारितोषिक आलंय. या ठिकाणी आमचे रोशन गुरव, श्रीराम गुरव आणि रवींद्र गुरव या भावांचे मनपूर्वक आभार मानतोय आणि या भक्ष्या स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. म्हणून आईसाठी एक गाणं म्हणूया. माय भवानी तुझी लेकरू, माय भवानी तुझी लेकरू, कुशीत तुझिया येई सेवा, मानून घे आई सेवा, मानून घे आई सेवा, मानून घे आई. माय भवानी तुझी लेकरू, कुशीत तुझिया येई सेवा, मानून घे आई सेवा. तू विश्वाची रचिली माया, तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया, तू शीतल छायेची काया, तुझ्या दयेचा ओढा खंडिता, तुझ्या दयेचा ओढा खंडिता, दुरितलयाला नेई सेवा, मानून घे आई सेवा. माय भवानी तुझी लेकरू, माय भवानी कुशीत तुझिया येई सेवा, मानून घे आई सेवा. जगी माऊली सारखे कोण आहे, तिचे जन्मांतरी ते ऋण आहे, असे ऋण जास्त व्याज नाही, त्या ऋणविन साज नाही, जिच्यासारखे कौतुक बोल नाही, तिचे नाव जगात आई. आई एवढे कशालाच मूल नाही, म्हणून आई वडील आपल्यासाठी दैवत आहेत. एकदा लक्षात ठेवा आणि जोरात टाळ्या आई वडिलांसाठी होऊ दे. कारण बुवा कोरोनाच्या काळात
हे भोंदू बाबा आले, अहो सगळे घरात भांडी घासत होते, त्याचं कारण यो कोरोना इलो त्याचं कारण. पहिल्या काळात आपण 2-2 लाखाचे बैल घ्यायचे, त्यांना राब राब राबवायचे, दुसऱ्याचा खायत म्हणून आपण त्यांच्या तोंडात मुसकी लावायचे आणि ते आपण बैल शेतात वापरायचे. आता ते आपण बैल इकून टाकलाव कलियुगात पॉवर टेलरीला, चांगले चांगले पाडे कापू इकलाव म्हणून बैलाने शाप दिला रे. ज्यावेळी तुका पहिल्या काळात माझी ज्यावेळी गरज होती त्यावेळी माका वाप वापरलंस आणि तुझी गरज भागल्यानंतर माका आता तू कसंय कापू दिलंस म्हणून भविष्यात तोंडात तुझ्या नक्कीच मास लागेल. आणि कणकवली जर बाजारात गेलंस आणि तोंडात जर मास नसत तर माका जसं तू झेजीत होतस तसं तुका पोलीस येऊन पाटणा झेजरीत. ह्यो बैलांचो शापा. दुसरी गोष्ट मराठी शाळेत सुद्धा शाप दिला. प्रत्येक माणूस मराठी शाळेतनं मोठं झालो, कोण इंग्लंडला गेलो, कोण फ्रान्सला गेलो, कोण अमेरिकेत गेलो, पण मराठी शाळेत विसरलो. म्हणून कोरोनाच्या काळात मराठी शाळेत सुद्धा ठरवला, अरे बाबा तू माझ्या शाळेत ना मोठं झालंस, इंग्लंडला गेलंस, फ्रान्सला गेलं, अमेरिकेत गेलंस, पण माका विसरलं. म्हणून कोरोनाच्या काळात 14 दिवस शाळेत ये. शाळेची काय अवस्था 14 दिवस बघ आणि 1500 घरात वाटे गेला. माणसा कसा जगायचा या कोरोनाने शिकवला बुवा. म्हणून माणूस महत्वाचा. या कलियुगात बुवा काय होईल याची गॅरंटी नाही. म्हणून आई वडील आपल्यासाठी दैवत आहेत बघा. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा, पण त्या मुलाला एका मुलीचं वेळ लागलं. ती सांगायची, सोन्या माका आयफोन दे, दिला हाणून. हे सोन्या माका कपडे दे, दिला हाणून. सगळी प्रॉपर्टी त्या मुलाने संपून टाकली. शेवटी तो मुलगा त्या मुलीला बोलला, अगं तू माझ्याशी लग्न करशील काय? त्यावेळी त्या मुलीने सांगितलं, तुझ्याशी लग्न करेन पण तुझ्या आईचं मला काळीच पाहिजे. तो म्हणता एवढाच ना, घरा किलो. आई बिचारी वाट बघत होती. आईला हाक दिली, अगं आई तुझ्या जर मुलाचं चांगलं व्हायचं असेल तर तुझ्याकडे एक अट आहे. त्यावेळी आईने सांगितली, कोणती अट सांग बाळ? ते मुलाने सांगितलं, का आई तुझं मला काळीच पाहिजे. आईने कुठचा न विचार करता टरकन छाती पडली आणि काळीच काढून दिलं. तो मुलगा ते काळीच घेऊन धावतोय धावतोय धावतोय. आई जिवंत आहे कुठे ते बघितलं नाही हो. धावता धावता त्या मुलाला लागली ठेच. ठेच लागल्याबरोबर काळीज एका साईडला आणि मुलगा एका साईडला. पण त्या काळीच्या बाजून आवाज आला, बाळ तुला लागलं काय? म्हणून आई वडील आपल्यासाठी दैवत आहेत बघा बुवा. अरे जी माता आपल्या मुलाला कमरेवरती घेते, पण तोच बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेतो आणि सांगतो काय की जे मी आयुष्यात बघितलं नाही ते तू बघ. म्हणून आई वडील एकदा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. ह्या गोष्टी वाईट केले बारी. मग तू काय सांगतो? पाना कसली पाना? मी सांगितलं बहिणींका वन पीस वापरू नको. फॅशन शो मध्ये बुवा कधी बघितला केळीची पाना लावतं, तुका माहिती आहे? इजगाड लावत ना. ह्या चांगला सांगितला नाही खरोखर. म्हणजे रत्नागिरीवरून येऊन आज तुम्हाला सांगितलंय इजगाड लागावून कुजली बघाव. म्हणजे खरोखर चांगला सांगितलं. मी वाईट अजिबात बोललेलो नाही. युट्यूबला जाऊन उद्या बारी चेक करा. हा ओके. दुसरी गोष्ट, साप म्हणता वाटेत दिसलो तर आपण त्याला दांड्यान मारता. तोच साप म्हणता शंकराच्या पिंडीत वाकून नमस्कार. अहो जीव घेऊन पळणारो माणूस हो. उंदराक बघितलं यो साप सुधूक जाय. आणि तू बॉम्बेला काय साप आहे? बॉम्बेला साप आहे? बॉम्बे नाही बॉम्बे. मी लय बोलते मी. तू काय बोलू नको, माका चाळवू नको. माझ्या डोका पेटवलंच की मी पेटलंय. बुवा तुमचं माणसांवर राखूतोच करो की नाही. कारण गुरवाडी कणकवली तालुका माझं गाव. त्यामुळे तू म्हणशी बाबा कणकवली ते उद्या पारकर माका असं बोललो अजिबात नाही. आज काय तू माझ्या मानेर बस. पैसो हवो दे हो. हे घे. मी तसं मागे नाही पुढे धर हो. मग तुझे माका दे दे बघूया. अरे गरीब दे. मी घेऊची तयारी. एवढी हिंमत हवी असं ना. भरपूर माझ्या जोक बी भरपूर. पण बुवा छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही सांगितलं शेर मारला, पण बुवा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे प्रत्येक मंदिरामध्ये देव मिळाले. नाहीतर प्रत्येक मंदिरामध्ये साडीचे खान नाहीतर अफजलखानचे पुतळे दिसले असते. पण छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांसाठी एकदा जोरात टाळ्या. आमच्या उद्धव साहेबांनी सुद्धा 500 दिला. पण बाळासाहेब ठाकरेंचं अजून तुम्ही नाव घेतलंच नाही. पण मी घेतलंय. माका नको देऊ. मी तुमच्या गावचे. पण काहीतरी वाटलं तर 1000 तरी देते लोका माऊली.
आय लव्ह यू तुमच्यासाठी सारखं नुसतो प्रेमातच पुढे आय लव्ह यू बुवा. आम्ही काय 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 चालवलं काय आय लव्ह यू 1 आय लव्ह यू 2 आय लव्ह यू 3 आय लव्ह यू 4 आय लव्ह यू 5 आणि मानेर देन नाही अजिबात नाही. तू मोठं सम्राटच बाबा आई शपथ. सुंदर बुवांचं गायन आहे पण लक्षात ठेव तू एकटो जर मी जर नसल तर एकटो भारी करू शकतो. एकटो भारी करू शकतो. म्हणजे एक काम करा पुढच्या वेळी जोडी फक्त बॅनर लावा माझा एकटो डबल बारी करेल. लक्षात ठेव म्हणून लक्षात ठेव कधी कमी लेखायचं ना. माझी कदम नाही ना चंद्रकांत कदम बुवा पांचाळ बुवा विलास पाटील बुवा खरं कदम बुवानी आज भजन परंपरा जपली म्हणून स्मारक झालं. पण आपण काय करता मी चांगला सांगते तर तुम्ही त्यांना सांगतात पाना 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 काय नाही पाना तो विषय बुवा काय नाही मोठो घ्या लिहून. मुंबईत राहतात बुवा आई शपथ मुंबईत राहतात. बघा ना त्याच्या पोटाकडे बघा हो. पुढून दिसतात विनोद खन्ना मागसून दिसतात रे राजेश खन्ना आणि बुवांच्या पोटाकडे बघितला वडारी यांना. अहो मगाशी बघितलं एवढं जेवलो माणूस. आमचा कसा भात एवढो आणि भाजी एवढी याचा उलटा भाजी एवढी आणि भात एवढो बाजूक बससारखा मिस कॉल आणि मिस कॉल. अहो आणि जाताना काय करतो माहिती बारी बिरी असली असे पेपर घेऊन जाणार काकेत ना मिस कॉल पडता टर्कन फाडणार मिस कॉल पडता टर्कन फाडणार. तुझं मित्र बाजूक होतो तो म्हणता बुवा आयडिया चांगले बुवा वासाचा काय म्हणजे जोक्सचा मतलब जोक्स होत आहे बुवा. समर्पक बारी केली पाहिजे वाईट बोलायचं नाही. बघ मी अध्यात्म आई वडिलांचं महत्व बुवा आज जास्तीत जास्त सांगितलंय. समर्पक बारी पाहिजे. दुसऱ्या बुवाला कमी लेखून आपली प्रगती करण्यापेक्षा दुसऱ्याला माझ्याबद्दल एकदा पण टाळ्या वाजवल्यात नाही बुवा. पण तुमच्या वेळी मी सुरुवातीपासून गौरव पांचाळ बुवांसाठी टाळ्या वाजवतात आणि वाजवा तरच माझी प्रगती होईल. ह्याच बघतोय मी या 5 वर्षात झाले 2000च्या वरती बारी. हा बघ काय म्हणलो पप्पा बाबू कडणार ना हो बाबू कडणार ना ते घेतलं. शंकर गावकर यांच्याकडून माझा बाप्पा मायेचा सागर यासाठी हे गाणं म्हणा. शंकर गावकर या माऊलीकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच म्हणण्याचा प्रयत्न करतोय. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती आहे त्यांचं बघा धार. आई माझी सागर या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतोय. गजरात 100% बुवा जर बोलले तर 100% मनोरंजन करणार. तुम्ही थांबा. या ठिकाणी कैलासवासी काशीबाई गुरव काकी हिच्या स्मरणार्थ खरोखर आपल्यातून बुवा जे निघाले आपल्यातून निघून गेले त्यांची या ठिकाणी या गुरववाडीमध्ये पैशापेक्षा ना तुमचा प्रेम खरोखर तुम्ही जे डबल बारी करून कोण आयोजन करतात पण पब्लिक कोण नसतात. पण या ठिकाणी गुरववाडीमध्ये आज या ठिकाणी समाधान वाटलं. एकदा तुमच्यासाठी एकदा जोरात टाळ्या होऊ दे. कारण बुवा आज या ठिकाणी चंद्रकांत गुरव या माऊलीने माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. कैलासवासी काशीबाई गुरव यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी भगवंताची प्रार्थना करून रूपाचा अभंग सादर करतोय. धन्यवाद. बुवा गजर फक्त टायमिंग मध्ये घ्या जेणेकरून माका पण संधी मिळत. पण बुवा तुमका मी वाईट अजिबात आज बोललेलो नाही.
फक्त ह्या कलियुगात काय चालतं ह्याच्यावर मी बारी करतोय बुवा. उगाच काहीतरी बोलून माका दाखवण्याचा प्रयत्न करू नका बुवा, एवढंच मी सांगतो तुम्हाला. या ठिकाणी आमचे मी पैसे मागवून घेतो म्हणून सांगतो बुवा, लक्षात ठेवा, मागवून घेतलेला चांगला. आई शपथ, मागवून घेतलेला चांगला, पण मनात काळा ठेवून त्या सगळ्यात बेकार. मागून अरे मी भिक्षुक होय, आई शपथ भिक्षुक आहे मी. अरे दत्तात्रयांचं माझ्या बाजूक मंदिर हा, दत्तात्रयांचं ब्रह्मा विष्णू महेश. भिक्षू डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिवेणी रस चाकतो मधुरई, ही ईश्वराची दया. हाताने भौसाल काम करतो, विश्रांती घ्यावया, घेतो झोप सुखे, फिरवणी उठतो, ईश्वराची दया. आज उत्तम साहेबांकडे पैसे जास्त नाही झाले आहोत, गुरववाडीचे ग्रामस्थांकडे पैसे जास्त नाही झाले आहोत, कारण ते मेहनत करतात आणि त्याची फुल नाही फुलाची पाकळी आज या ठिकाणी आपल्याला मदत करतात. 100% त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी आणू दे. आमचे उत्तम लोके साहेब, युवा सेना तालुका प्रमुख, यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. उत्तम लोके साहेबांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करताय आणि भक्ष स्वीकार करताय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवानी माझ्यासाठी गाणं म्हटलं नाही, त्याच्या एवढा माका गायन येत नाही, पण मी गाणं म्हणतोय ते बुवासाठी. ए दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे तब मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. तेरा साथ ना छोड़ेंगे. भारत माता, भारत माता. या ठिकाणी कैलासवासी गिरिजा शंकर गुरव हिच्या स्मरणार्थ तिचा नातू सीताराम उर्फ तात्या गुरव, माजी उपसरपंच, या ठिकाणी यांच्याकडून माझ्यासाठी लाख मोलाचं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. सीताराम उर्फ तात्या गुरव यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि कैलासवासी गिरिजा शंकर गुरव यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो अशी भगवंताची प्रार्थना करून रूपाचा अभंग सादर करतोय. धन्यवाद. सारे ग बाबा धा धाव धाव मगरे पाम गरे ग साधोप माका काही नाही, मी फक्त पाण्याला सांगते. मी पाण्यात तरी चांगलाच सांगतोय. ह्यो सांगता आणि तुम्हीच बोलला असा टेन्शन नाही. रामेश्वर फर्निचर यांचे मालक पांडुरंग मेस्त्री या माऊलीकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बरोबर ते म्हणतात काय माहिती म्हणजे गाण्यात बघत होतं आजचार की बारी. आतापर्यंत आम्ही बारी बघितले, पण अशी बारी रंगीत संगीत आजपर्यंत बघितलं होतं. म्हणजे खरोखर आमचा भाग्य तुझा आणि माझा बुवा गौरव बुवा. अशाच प्रकारे बारी करूया, वाईट न बोलता बारी केली पाहिजे. आज तुम्ही सुंदर बुवा भजन करताय. आज आमच्या यंग जनरेशन मध्ये 1 नंबरचे जर गायनामध्ये बुवा असेल तर गौरव पांचाळ जोरात ठेवा. माहिती आहे एवढी ताकद या महापुरुषा हेळोबा देवाच्या पवित्र स्थळात हा. पण माझ्याबद्दल जरा तरी एवढाच आहे, एवढाच एवढा तवरचा जरा ह्यो म्हणता कायच आहे पाण्याला सांगता. बहिणी तुमका सांगते काय मी नको म्हणजे आपल्या काय फॅशन शो नको म्हणून सांगतोय. आता बघा कसा बरा वाटता पूर्ण ड्रेस बरोबर चांगला हा की नाही सांगत आई.
आज तुम्ही जे स्टेज बांधला या भाग्याची गोष्ट जिंदगीत पहिला रेकॉर्ड ब्रेक. खरोखर या महाराष्ट्रात पहिल्यांदा लेडीज माझ्या माता भगिनीने माहेर वशिनीने स्टेज बांधलानी ह्याच्यासारखी भाग्याची गोष्ट नाही. एकदा जोरात टाळ्या तुमच्यासाठी होते. मोठे पण नाही बुवा पण आहे ते आहे. हा बक्षिसी लोक वेळ म्हणजे बोलत जाता नव्हे तुम्ही चालू ठेवा पण माका गजरात थांबा. गजर महत्वाचो हा सगळा वाजूचा सगळा काय तुमका हवा देवा सगळा खरी काय करूचा तर करूचा गजरात. फक्त ह्या माणसात तुमचं दुखवायचो माका. कैलासवासी जनार्दन परशुराम गुरव यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू संतोष परशुराम गुरव या माऊलीकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. कैलासवासी जनार्दन परशुराम गुरव यांच्या आत्म्याला तीन शांती लाभो अशी भगवंताची प्रार्थना करून संतोष गुरव माऊली यांचे आभार मानतो. त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे. धन्यवाद. बुवा मी तुमका दुखवणार तुमचा माका गजरात बघूचा माझा प्रयत्न वेगळो झालो. सारे ग बाबा धा प म ग रे प म ग रे ग सा रूप पाहता हे रूप पाहता रूप पाहता रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी.
झाले हो साजनी झाले हो साजनी झाले हो साजनी धन्यवाद 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 धन्यवाद